नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सी-एच-ओ सीरीजमध्ये. तर टार्गेट सी-एच-ओ सीरीज जी आहे आपली, ती अशा स्टुडंटसाठी आहे, जे की स्पेशली सी-एच-ओचं प्रिपरेशन करत आहेत. या सीरीजमध्ये आपण जे एक्स्पेक्टेड एम-सी-क्यूज आहोत, त्याची प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे. जे की सी-एच-ओ एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत, असे एक्स्पेक्टेड एम-सी-क्यूची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर ही सीरीज जी आहे, ते नागेशस्वामी सर आणि मी, ठीक आहे, दोघं जण आम्ही काय करतो कंबाईनली घेत आहोत. या सीरीजचा आजचा आपला 11th एपिसोड आहे आणि ही पूर्णपणे सीरीज आपण कशामध्ये घेतलेली आहे? मराठीमध्ये घेतलेली आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा जास्तीत जास्त फायदा होईल. ठीक आहे. तर सीरीजला सुरू करण्याच्या अगोदर हा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला लाईक करायची आहे. त्यानंतर कमेंटमध्ये तुमचा फीडबॅक द्यायचा आहे. ठीक आहे. आणि काय करायचं तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. आणि YouTube प्रमाणेच आपण अदर प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, जिथे आपण काय करत असतो, सी संबंधित तुमच्या क्विजेस असतील, ठीक आहे. क्विजेस असतील, त्याच्यानंतर नोट्स असतील, त्यानंतर जॉब अपडेट्स असतील. आपण काय करत असतो, या अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत, तिथे आपण देत असतो. ठीक आहे. तर सुरू करूया. आजचा पहिला एम-सी-क्यू बघा काय आहे? न्यूकल रिजिडिटी, फीव्हर अँड हेडेक आर क्लासिकल सायन्स ऑफ. आपल्याला काय करायचं एक डिसीज कंडिशनच्या आलेल्या आहेत. सायन्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे डिसीज कंडिशन ओळखायची आहे. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा मेनिंजायटिस, सेकंड इन्क्रीज आय-सी-पी, थर्ड हायपरव्हॉल्युमिया आणि फोर्थ आहे पार्किन्सन डिसीज. तर आपण काय करूया वन बाय वन सर्वांचे साइन बघूया. तर बघा लास्टचा जो आहे तो काय म्हणतोय पार्किन्सन साइन. ठीक आहे. पार्किन्सन डिसीज सॉरी. पार्किन्सन्स डिसीज जो आहे, हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो की डोपामिनच्या काय होतो, कमीमुळे होतो. डोपामिनच्या काय होतं, डेफिशियन्सीमुळे होतो. तर याच्यामध्ये सायन्स आपल्याला कुठले बघायला मिळतात? तर या डिसीजमध्ये आपल्याला सायन्स बघायला मिळतात, ते म्हणजे ट्रिमर्स. ठीक आहे. ट्रिमर्स ते कुठले ट्रिमर्स? पिन रोलिंग ट्रिमर्स. क्लासिकल साइन आहे पिन रोलिंग ट्रिमर्स. त्यानंतर आपल्याला बघायला मिळते रिजिडिटी. मस्क्युलर रिजिडिटी आपल्याला पेशींमध्ये बघायला मिळते. अजून आपल्याला कुठला बघायला मिळतो? ब्रॅडिकायनेसिया. ब्रॅडिकायनेसिया म्हणजे काय? ब्रॅडी म्हणजे काय? स्लो होणे आणि कायनेसिया म्हणजे काय? कुठलाही जेव्हा तो मूव्हमेंट करतो तो पेशंट तो कसा करतो? एकदम स्लोली मूव्हमेंट करतो. त्याचबरोबर आपल्याला अजून काय बघायला मिळतं? एक पार्किन्सनच्या डिसीजच्या पेशंटमध्ये तर त्याचा जो गेट असतो तो जेव्हा तो चालतो, तेव्हा तो काय त्याची अप्पर बॉडी जी आहे तो काय करतो? फ्रंट साइडला अशी बेंड करून चालतो. हे काय बघायला मिळतं आपल्याला पार्किन्सन डिसीजमध्ये काही क्लासिकल सायन्स बघायला मिळतात. तर पार्किन्सन डिसीजचा जर ड्रग ऑफ चॉईस विचारला आपल्याला, तर ते कुठला आहे? मिथिल्डोपा, मिथिल्डोपा नाही, लिओडोपा आणि कार्बिडोपा. कार्बिडोपा. हे काय बघायला मिळतं आपल्याला? ड्रग ऑफ चॉईस बघायला मिळतात कशामध्ये? पार्किन्सन्स डिसीजमध्ये. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, हायपर व्हॉल्युमिया. जेव्हा एखाद्या पेशंटमध्ये हायपर व्हॉल्युमिया म्हणतो आपण, हायपर व्हॉल्युमिया आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ आपण काय म्हणतोय, की त्या पेशंटमध्ये फ्लुइड व्हॉल्यूम कसा आहे? फ्लुइड व्हॉल्यूम कसा आहे? एक्सेस आहे. फ्लुइड व्हॉल्यूम एक्सेस असल्या कारणामुळे आपल्याला कुठले-कुठले सायन्स बघायला मिळतील? आपल्याला सर्वप्रथम सायन्स बघायला मिळेल ते म्हणजे काय? पेरिऑर्बिटल इडेमा. पेरिऑर्बिटल इडेमा. म्हणजेच काय? पेशंटच्या जे आयच्या खालची ही जी पेरिऑर्बिटल एरिया आहे, इथे काय बघायला मिळेल आपल्याला पूर्ण पफीनेस बघायला मिळेल. त्यानंतर आपल्याला काय बघायला मिळेल? फेशियल इडिमा, फेशियल इडिमा, फेशियल इडिमा किंवा पफीनेस. त्यानंतर आपल्या ज्या एक्स्ट्रिमिटीज आहेत, ठीक आहे. एक्स्ट्रिमिटीजमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल? इडिमा बघायला म्हणजे हाताला, पायाला त्याच्या सूज असेल आणि तो इडिमा कसल्या प्रकारचा असेल? पिटिंग टाइपचा असेल. पिटिंग इडिमा. पिटिंग इडिमा म्हणजे कसला इडिमा? जेव्हा आपण त्या इडिमाच्या साइटवर असं आपण एका बोटाने प्रेस करतो, तर ती स्किन आहे ती हळू-हळू वर येते. जरा पडतोय खड्डा पडल्यासारखा पडतो. त्याला आपण काय म्हणतो? पिटिंग इडिमा म्हणतो. त्याचबरोबर आपल्याला सिस्टमिक साइड इफेक्ट काय बघायला मिळेल? त्या पेशंटमध्ये हायपरटेन्शन जास्त बघायला मिळेल. त्यानंतर युरिन आउटपुट ठीक आहे. युरिन आउटपुट आपल्याला काय बघायला मिळेल? जास्त बघायला मिळेल. ठीक आहे. हे काही काय आहेत हायपर व्हॉल्युमियाचे आपल्याला सायन्स तिथे बघायला मिळतील. नेक्स्ट क्वेशन होता आपला इन्क्रीज्ड आय-सी-पी. आय-सी-पी म्हणजे काय? इंट्राक्रॅनियल प्रेशर. जर जेव्हा एखाद्या पेशंटचं काय होतं, इंट्राक्रॅनियल प्रेशर जेव्हा वाढतं, तेव्हा आपल्याला कुठले सायन्स बघायला मिळतात? तेव्हा त्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतं कुशिंग ट्रायड. त्याला काय म्हणतो आपण? कुशिंग ट्रायड असं आपण म्हणतो. तर कुशिंग ट्रायडमध्ये काय-काय असतं? एस, बी आणि आय. एस, बी आणि आय. एस म्हणजे काय? सिस्टोलिक बीपी काय होतं त्याचा? सिस्टोलिक ब्लड प्रेशर काय होतं? वाढतं. बी म्हणजे काय? ब्रॅडिकार्डिया, ब्रॅडिकार्डिया आणि ई म्हणजे काय? इनअप्रोप्रिएट किंवा इन्क्रीज्ड इन्क्रीज्ड
रेस्पिरेशन हे काय बघायला मिळतं आपल्याला इन्क्रीज आय-सी-पीमध्ये आपल्याला साइन्स बघायला मिळतात. कुठलं ट्रायड म्हणतो आपण त्याला? कुशिंग्स ट्रायड असं आपण म्हणतो. त्याच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला सिस्टोलिक बीपी वाढतो, त्याचबरोबर ब्राडिकार्डिया होतं आणि काय होतं इन्क्रीज रेस्पिरेशन. म्हणजे काय होतं पेशंटला टॅकिपनिया होतो. हे काय झाले आपल्या कुशिंग ट्रायडचे काय झाले 3 जे आहेत ते स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक झाले. तर आय-सी-पीमध्ये जेव्हा इन्क्रीज आय-सी-पी होतो, तेव्हा आपल्याला अजून कुठले-कुठले जे आहेत ते सायन्स बघायला मिळतात ते आपण बघूया. तर बघा, जेव्हा एखाद्या पेशंटचा आय-सी-पी वाढतो, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? त्याचं जे फर्स्ट सिम्प्टम आहे, फर्स्ट सिम्प्टम आपल्याला जेव्हा बघायला मिळतं, तेव्हा आपण काय म्हणतो? अडल्टमध्ये कुठलं बघायला मिळतं, चिल्ड्रन्समध्ये कुठलं बघायला मिळतं आणि इन्फंटमध्ये कुठलं बघायला मिळतं. जेव्हा एखाद्या पेशंटचा आय-सी-पी वाढतो, तेव्हा आपल्याला अडल्टमध्ये फर्स्ट सिम्प्टम जे बघायला मिळतं, ते बघायला मिळतं अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस. हे आपल्याला फर्स्ट सिम्प्टम बघायला मिळतं. कुणामध्ये? अडल्टमध्ये. आणि चिल्ड्रन्समध्ये आपल्याला कुठलं बघायला मिळतं? चिल्ड्रनमध्ये आपल्याला बघायला मिळतं व्हॉमिटिंग. व्हॉमिटिंग कुणामध्ये बघायला मिळतं आपल्याला? चिल्ड्रन्समध्ये बघायला मिळते. आणि इन्फंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? बल्जिंग फोंटॅनल्स. बल्जिंग फोंटॅनल्स. काय बघायला मिळतं आपल्याला? इन्फंटमध्ये बघायला मिळतं. तर हा आय-सी-पीच्या रिलेटेड आपला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला क्वेशनमध्ये अजून काय विचारतात एम-सी-क्यूमध्ये की आय-सी-पी आपण कसं प्रिव्हेंट करू शकतो? ठीक आहे. इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर एखाद्या पेशंटला आहे, तर त्याला ड्रग ऑफ चॉईस कुठले देणार आपण? ड्रग ऑफ चॉईस देणार आपण ज्यामध्ये मॅनिटॉल. मॅनिटॉल हे आपल्याला क्वेशनमध्ये विचारलं जातं. मॅनिटॉल काय आहे? ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. काय आहे? ऑस्मोटिक डायुरेटिक आहे. त्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं, इन्क्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशरचा पेशंट आहे तुमच्याकडे, त्याला तुम्ही पोझिशन कुठली देणार? तर त्याला तुम्ही हेड अप पोझिशन द्यायचं. कुठली पोझिशन द्यायची हेड अप पोझिशन. जेणेकरून काय होईल, जे इंट्राक्रॅनियलमध्ये जास्त प्रेशर आहे ते काय होणार थोडंसं डिस्ट्रिब्यूट होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर कुठली पोझिशन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे हे विचारलं तुम्हाला. जेव्हा आपण पेशंटला काय करतो, लेग अप पोझिशन देतो, ठीक आहे. लेग अप पोझिशन देतो आणि हेड डाउन पोझिशन देतो, हेड लो पोझिशन देतो. ती काय आहे पोझिशन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे इन केस ऑफ इंट्राक्रॅनियल प्रेशर जर त्या पेशंटचं हाय असेल तर. ठीक आहे. तर आपण काय-काय बघितलं? पार्किन्सन बघितलं. पार्किन्सन्समध्ये आपण काय बघितलं? पार्किन्सन्समध्ये आपण बघितलं की ट्रिमर्स, त्याच्यानंतर ब्रॅडिकायनेसिया, त्याच्यानंतर पिन रोलिंग ट्रिमर्स आणि ब्रॅडिकायनेसिया आणि काय होतं? मसल रिजिडिटी हे आपण काय बघितलं? 3 सिम्प्टम बघितले. त्यानंतर आपण इंट्राक्रॅनियल प्रेशरमध्ये बघितलं की कुठलं असतं? कुशिंग ट्रायड असतं. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? एस-बी-आय सिस्टोलिक बीपी इन्क्रीज होतो, ब्रॅडिकार्डिया होतो आणि टॅकिपनिया होतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय बघितलं अदर सायन्स बघितले अडल्ट, चिल्ड्रन आणि इन्फंटमध्ये. अडल्टमध्ये काय होतं अल्टर्ड लेव्हल ऑफ कॉन्शियसनेस होतं. चिल्ड्रन्समध्ये काय होतं व्हॉमिटिंग होतं आणि इन्फंटमध्ये काय होतं बल्जिंग फोंटॅन्स होतं. का? कारण त्यांचे जे फोंटॅन्स असतात ते क्लोज झालेले नसतात. कुणामध्ये? इन्फंटमध्ये. अजून आपण बघितलं की हायपर व्हॉल्यूमिया. हायपर व्हॉल्यूमियामध्ये आपण काय बघितलं की काय होतं पेरिऑर्बिटल एडिमा आहे आपल्याला काय बघायला मिळतो तिथे बघायला मिळतो. फेशियल पफिनेस बघायला मिळतो. एक्स्ट्रिमिटीजमध्ये आपल्याला एडिमा बघायला मिळतो आणि एडिमा कुठल्या प्रकारचा असतो? पिटिंग टाइपचा एडिमा असतो. त्याचबरोबर पेशंटमध्ये आपल्याला हायपरटेन्शन बघायला मिळतं आणि युरिन आउटपुट जे आहे पेशंटमध्ये ते इन्क्रीज आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर बघा, आपल्याला अजून कुठलं सांगितलेलं आहे ऑप्शनमध्ये मेनिंजायटिस. तर मेनिंजायटिस म्हणजे काय? मेनिंजायटिस म्हणजे इन्फ्लॅमेशन ऑफ मेनिंजेस. ठीक आहे. मेनिंजायटिस म्हणजे काय? इन्फ्लॅमेशन ऑफ मेनिंजेस. ठीक आहे. मेनिंजेस कुठले-कुठले असतात आपल्याकडे मेनिंजेसचे? ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पिया मॅटर. ड्युरा, अरेक्नॉइड आणि पिया मॅटर. पिया मॅटर म्हणा किंवा पाय मॅटर म्हणा, ठीक आहे. तुम्हाला जे आवडते ते घ्या तुम्ही. ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड, टाय मॅटर. हे काय आहे? ड्युरा सर्वात आउटर लेयर, ही मिडल लेयर आणि इनर मोस्ट लेयर. असं लक्षात ठेवायचं तुम्हाला डी-ए-पी, ड्युरा, अरेक्नॉइड आणि पाय मॅटर. त्याच्यानंतर आपण जेव्हा मेनिंजायटिस बद्दल बोलतो, तेव्हा काय आहे? मेनिंजायटिसचा आपल्याला सायन्स बघायचा आहे. तर मेनिंजायटिसमध्ये सिम्प्टम्स तुम्हाला काय दिसणार पहिले? तुम्हाला दिसणार न्यूकल रिजिडिटी. न्यूकल रिजिडिटी. न्यूकल रिजिडिटी म्हणजे काय? तुमची जी मान आहे ती तुम्हाला काय म्हणणार तिथे रिजिडिटी बघायला मिळत असते पेशंट्समध्ये. त्यानंतर पेशंटमध्ये काय असतो? फीव्हर असतो. पेशंट कसा असतो? लेथार्जिक असतो. पेशंट कसा असतो? पेशंटला फोटोफोबिया असतो. फोटोफोबिया म्हणून आपल्याला क्वेशनमध्ये विचारलं जातं, जर तुमच्याकडे एखादा मेनिंजायटिसचा पेशंट असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, त्या रूममधले काय करायचं आहे, लाईट्स जे आहे ते ऑफ ठेवायचे किंवा तुम्हाला डीप लाइटिंग करायची आहे. तिथलं वातावरण तुम्हाला कसं ठेवायचं आहे? नॉन स्टिम्युलेटिंग वातावरण ठेवायचं आहे. शांत वातावरण ठेवायचं आहे. कारण जर तुम्ही त्याला स्टिम्युलेटिंग वातावरण दिलं म्हणजे तुम्ही त्याला नॉईज दिला, तुम्ही त्याला लाईट्स दिलं किंवा तुम्ही त्याला सतत तुम्ही त्या पेशंटसोबत बोलत राहाल, तो पेशंट कसा होतो? इरिटेट होतो. ठीक आहे. पेशंट कसा होतो? इरिटेट होतो. म्हणून त्याला काय करायचं आहे? नॉन स्टिम्युलेटिंग जे आहे ते एन्व्हायर्नमेंट द्यायचं आहे. असा आपल्याला क्वेशन मेनिंजायटिस रिलेटेड विचारला जातो. त्यानंतर मेनिंजायटिसचे स्पेसिफिक सायन्स जे आहेत, ते स्पेसिफिक सायन्स कुठले आहेत? तर फर्स्ट आहे ब्रुडझिन्स्की साइन.
ब्रुडझिन्स्की साइन आणि दुसरं आहे कर्निक साइन. कर्निक साइन. तर ब्रुडझिन्स्की साइन आणि कर्निक साइन्स काय आहेत? ते आपण याच्यामध्ये बघा तुम्ही. इमेजमध्ये तुम्हाला दिसेल. तर बघा, हा जो साइन आहे, हा काय आहे? कर्निक साइन आहे. कर्निक साइन काय होतो? पेशंट्स सुपाइन विथ हिप फ्लेक्स 90 डिग्री, नी कॅन नॉट बी फुल्ली एक्सटेंडेड. जेव्हा तुम्ही पेशंटला काय करता, असं फुल फॅट मध्ये झोपवता, तेव्हा तुम्ही काय बघता, की हा जो पेशंटचा नी आहे, तो काय होत नाही, फुल्ली एक्सटेंड होत नाही. या साइडला होत नाही. पेशंटला इथे काय होतं, भरपूर पेन होतं. हे काय झालं आपलं कर्निक साइन. हा काय झाला आपला कर्निक साइन. ठीक आहे. पेशंटला काय होतं इथे पेन होत असतं. त्यानंतर बघा, हा आहे आपला ब्रुजेन्स्की साइन. नेक रिजिडिटी, पॅसिव्ह फ्लेक्शन ऑफ नेक कॉजेस फ्लेक्शन ऑफ बोथ लेग्स एंड थाइज. जेव्हा आपण पेशंटला असं झोपवतो आणि झोपल्याच्यानंतर जेव्हा आपण पेशंटची काय करतो, मान जे आहे ते आपण असे मागून उचलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पेशंट काय करतो, त्याचे दोन्ही पाय काय करतो, वर करतो. त्याला आपण काय म्हणतो, ब्रुजेन्स्की नेक साइन असं आपण म्हणतो. तर बघा, जेव्हा आपल्याला ट्रिक काय दिलेली आहे, कर्निक साइनमध्ये के आणि ई त्याच्यामध्ये काय बघा, नी आणि एक्सटेन्शन ही काय आपली ट्रिक असणार आहे. आणि त्यानंतर ब्रुजेन्स्कीमध्ये एन आणि के मध्ये बघा, नेक फ्लेक्शन लीड्स टू नी फ्लेक्शन. जेव्हा तुम्ही नेकचं फ्लेक्शन करता, तेव्हा तुमचं काय होतं, नीचं फ्लेक्शन होतं. हे काय आहे, ब्रुजेन्स्कीचं निमॉनिक आहे ते लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला दिलेलं आहे. तर मग आपला क्वेशन्स काय म्हणतोय? आपला क्वेशन काय म्हणतोय? न्यूकलिटी, फीव्हर एंड हेडेक आर क्लासिकल सायन्स ऑफ ही कुणाचे सायन्स आहेत? तर हे कुणाचे साइन आहेत? हे आपण आता बघितले मेनिंजायटिसचे साइन आहेत. न्यूकल रिजिडिटी, ब्रुजेन्स्की साइन आणि कर्निक साइन हे कुणाचे साइन्स आहेत? मेनिंजायटिसचे साइन आहेत. आणि आपल्याला अदर काय सिम्प्टम्स बघायला मिळतात पेशंटमध्ये. आपल्याला पेशंटमध्ये फीव्हर बघायला मिळतो, हेडेक बघायला मिळतो, त्याच्यानंतर इरिटेबिलिटी बघायला मिळते. ठीक आहे. हे सगळे जे सायन्स आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. नेक्स्ट क्वेशन बघूया. काय म्हणतो क्वेशन आपला नेक्स्ट? What is the primary purpose of administering potassium chloride infusion to a patient with diabetic ketoacidosis? म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे, डायबिटिक किटोएसिडोसिसच्या पेशंटला आपण काय करतोय, पोटॅशियम क्लोराईड देतोय. ते आपण का देतोय हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, ट्रीटमेंट ऑफ हायपॉप्निया कॉज्ड बाय पोटॅशियम डेफिशियन्सी. सेकंड ऑप्शन म्हणतोय प्रिव्हेन्शन ऑफ फ्लॅसिड पॅरालिसिस कॉज्ड बाय पोटॅशियम डेफिशियन्सी. म्हणजे तुमच्या पेशंटमध्ये काय झालंय, पोटॅशियम डेफिशियन्सी मध्ये काय झालंय, फ्लॅसिड पॅरालिसिस झालेला आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतोय, रिप्लेसमेंट ऑफ डेफिशियन्सी कॉज्ड बाय इंट्रासेल्युलर मूव्हमेंट ऑफ पोटॅशियम. काय झालेली आहे, पोटॅशियमची इंट्रासेल्युलर मूव्हमेंट होत असताना काय झालेलं आहे, डेफिशियन्सी झालेली आहे. म्हणून आपण काय देतोय, पोटॅशियम सप्लिमेंटेशन देत आहोत. फोर्थ ऑप्शन काय म्हणतोय, ट्रीटमेंट ऑफ सेरिब्रल इडेमा कॉज्ड बाय पोटॅशियम डेफिशियन्सी. ठीक आहे. तेच काय सेरेब्रल इडेमा झालेला आहे. कशामुळे? पोटॅशियमच्या डेफिशियन्सीमुळे. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला काय बघायला लागेल, की डायबिटिक ॲसिडोसिस हे काय आहे आपल्याला बघून घ्यायचं लागणार आहे. तर डीके ही जी कंडिशन आहे, हे काय आहे? एक कॉम्प्लिकेशन आहे. ठीक आहे. ही काय आहे कंडिशन जी आहे, डिसीज कंडिशन जी आहे, हे काय कॉम्प्लिकेशन आहे. कशाचं? डीएमचं कॉम्प्लिकेशन आहे. डीएम म्हणजे काय? डायबिटिक डायबिटिक मेलायटस. डायबिटिक मेलायटसचं कॉम्प्लिकेशन आहे डीकेए, डायबिटिक कीटो ॲसिडोसिस. तर याच्यामध्ये काय होतं? त्यामध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल ही काय आहे? तुमची एक बॉडीची सेल आहे आणि ह्या बॉडीच्या सेलच्या बाजूने काय झाले, एक ब्लड व्हेसल चाललेली आहे. ठीक आहे. आता या ब्लडमध्ये काय आहेत? आपले न्यूट्रिएंट्स आहेत. फॉर एक्झाम्पल या ब्लडमध्ये काय आहे? तुमची न्यूट्रिएंट्स आहेत, ऑक्सिजन आहे, सेलला लागण्यासाठी सगळं जे सामान लागतं, सगळं जे माल मटेरियल लागतं ते इथे आहे. पण आणि इथे काय आहे? शुगर पण प्रेझेंट आहे. आता ह्या सेलला सर्व्हायव्ह करण्यासाठी, एनर्जीसाठी काय गरज असणार आहे? आपल्याला शुगरची गरज असणार आहे. ठीक आहे. तर ही शुगर जर सेलला ब्लडमधून जर आपल्याला स्वतःच्या आत घ्यायची असेल, तर इथे काय आहे? तर रिसेप्टर्स आहेत. ठीक आहे. इथे काय आहेत? रिसेप्टर्स आहेत. इथे काय चॅनल्स आहेत. आणि ह्या चॅनलला ॲक्टिव्हेट करण्यासाठी ब्लडमध्ये काय असायला पाहिजे? इन्सुलिन असायला पाहिजे. जर इथे इन्सुलिन असेल, तर हे इन्सुलिन काय करतं? या रिसेप्टरला जाऊन सांगतं, की बाबा शुगरला आत घे. ठीक आहे. इन्सुलिन काय आहे? ब्लड शुगरसाठी एक पास आहे. इन्सुलिन इस अ पास. इन्सुलिन काय म्हणतो बाबा, हे बघ, ही शुगर आहे. मी ही शुगर घेऊन आलेलो आहे. हे काय कर, तुझ्या आत घे आणि तुझी जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण कर. हे काय काम आहे? इन्शुलिनचं काम आहे. म्हणजे तुमचं इन्शुलिन एका पाससारखं ॲक्ट करतं ब्लड शुगरला सेलमध्ये घेऊन जाण्यासाठी. पण जर तुमचं काय असणार इथे इन्शुलिनची डेफिशियन्सी असणार. मग तुमचं जे डायबिटीज मेलायटसचे पेशंट आहे त्याच्यामध्ये काय होतं, इन्शुलिनची डेफिशियन्सी होते. इन्शुलिनची काय होते? डेफिशियन्सी होते. मग जर इथे इन्शुलिनची डेफिशियन्सी असेल, तर तुमच्या ब्लडमधली शुगर जी आहे, तुमच्या ब्लडमधली शुगर जी आहे, ती सेलमध्ये जाणार का? जाणार नाही.
का जाणार नाहीये? तुमचा जो पास जो आहे, कोण पास आहे आपल्यासाठी इथे? इन्शुलिन हा काय आहे? पास आहे. तो पास जर दाखवला नाही, तर तुम्ही तुमची सेल्स जी आहे, ते तुमचं ब्लडमधलं शुगर काय करणार नाही, आत घेणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही काहीही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. मग आता काय होणार? तुमच्या ब्लडमधली शुगर तशीच राहणार. ही शुगरची काय होणार? तशीच इथे वाढत राहणार. म्हणजे तुमच्या ब्लडमधली शुगर जी आहे, ती काय होणार? ब्लडमधली शुगर जी आहे, ती काय होणार? वाढणार. ठीक आहे. हा पॉइंट लक्षात ठेवा आणि हा थोडासा साइडला ठेवूया आपण. ठीक आहे. ब्लडमधली शुगर काय झाली तुमच्या भरपूर वाढलेली आहे. आता सेलमध्ये काय कंडिशन आहे बघा. सेलमध्ये काय आहे? सेलमध्ये काय झालंय तुमच्या शुगर नाहीये. सेलमध्ये काय झालेलं आहे शुगर कमी आहे. म्हणजेच काय सेलच्या एनर्जी रिक्वायरमेंट पूर्ण करण्यासाठी जेवढी शुगर सेलला मिळायला पाहिजे तेवढी सेलला मिळत नाही. मग आता सेल काय करणार? फॅट ब्रेकडाउन करणार. फॅटचं काय करणार? ब्रेकडाउन करणार. फॅटचं काय करणार? ब्रेकडाउन करणार आणि ह्या फॅटचं ब्रेकडाउन केल्याच्या नंतर तिथे काय होणार? कीटोन बॉडीज तयार होणार. ठीक आहे. कीटोन बॉडीज तयार होणार. का तयार होणार? कारण जेव्हा तुम्ही फॅटचं ब्रेकडाउन करता तुम्ही कीटोन ॲज अ बाय प्रॉडक्ट आपल्याला मिळतो आणि हा कीटोन कसा असतो? हा कीटोन जो आहे तो कसा असतो? ॲसिडिक नेचरचा असतो. कशा नेचरचा असतो? ॲसिडिक नेचरचा असतो आणि हा ॲसिडिक नेचरचा असल्यामुळं आपली बॉडी काय होते? मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये जाते. कशामध्ये जाते? मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये जाते. मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये जाते म्हणजेच काय होतं तुमचा HCO3 मायनस कमी होतो आणि अजून काय होतं तुमचा पी-एच जो आहे तो ब्लडचा काय होतो? कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. याला आपण काय म्हणतो? डायबेटिक कीटोएसिडोसिस हा काय आहे? एक प्रकारचा मेटाबॉलिक ॲसिडोसिस नावाचा प्रकारचा डिसीज आहे. ठीक आहे. तर डी आपल्याला क्लासिकल ब्रीथिंग पॅटर्न बघायला मिळतो. जे की मी तुम्हाला ब्रह्मास्त्र सीरीजमध्ये शिकवताना सांगितलं होतं. कुठली सीरीज आपली? ब्रह्मास्त्र सीरीज जेव्हा आपण शिकवत होतो, तेव्हा मी तुम्हाला जेव्हा रिस्पिरेटरी सिस्टम शिकवत होतो, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं, की आपल्याला ब्रीथिंग पॅटर्न बघायला मिळतो. आपल्याला बघायला मिळतो कुसुमॉल्स ब्रीथिंग. कुसुमॉल्स ब्रीथिंग नावाचा काय बघायला मिळतो आपल्याला? ब्रीथिंग पॅटर्न बघायला मिळतो. जो की फक्त डी-केमध्येच नाही, तर सर्व प्रकारचे जे मेटाबॉलिक ॲसिडोसिस कंडिशन असतात, मेटाबॉलिक ॲसिडोसिस कंडिशन असतात, तर तिथे आपल्याला बघायला मिळत असतो. तर आता आपण इथपर्यंत काय बघितलं, की सेल्युलरमध्ये काय होतं? ठीक आहे. आता हे झाल्यामुळं काय होतं, की आपल्या बॉडी काय झाली आहे, मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये गेलेली आहे. सेल्युलरमध्ये जेवढं काही फॅट ब्रेकडाउन झालं, त्याच्यामुळं काय झालं, फॅट ब्रेकडाउनमुळे कीटोन बॉडीज तयार झाल्या आणि कीटोन बॉडीमुळे काय झालं, तुमची बॉडी जी आहे ती मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये गेली. इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. आता तुमच्या रिनल कंडिशनमध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की ही ब्लड शुगर जी आहे ती वाढते आणि हा पॉइंट थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायला सांगितलेला. आता ह्या पॉइंटला आपण काय करायचं सेंटरमध्ये घेऊया. ब्लड शुगर वाढली आहे. तुमच्या ब्लडमध्ये काय झाले आहे, ही तुमचे ब्लड वेसल्स आहेत आणि या ब्लड व्हेसलमधली काय झालेली आहे, शुगर काय झालेली आहे, वाढलेली आहे. आता जेव्हा तुम्ही रिनल कंडिशनमध्ये जेव्हा तुमचं ब्लड काय आहे ना फिल्ट्रेशनसाठी जातं, तेव्हा तुमची ही जी किडनी आहे, ठीक आहे. ही जी तुमची किडनी आहे, या किडनीमध्ये काय आहेत, नेफ्रॉन्स आहेत. ठीक आहे. नेफ्रॉन्स आहेत आणि हा जो नेफ्रॉन आहे ठीक आहे. हा जो नेफ्रॉन आहे, ह्या नेफ्रॉनचं काम काय आहे? ह्या नेफ्रॉनचं काम काय आहे, की तुमचं जे ब्लड आहे त्याला फिल्टर करणं. आता ह्या नेफ्रॉनमध्ये पण हेच ब्लड येणार आहे आपलं आणि या ब्लडमध्ये काय असणार आहे, शुगरचा कंटेंट खूप हाय असणार आहे. मग तुमचं काय होणार इथे ऑस्मोटिक डायल्युटेशननं तुमच्या हा नेफ्रॉनच्या भोवती जेवढं काही वॉटर आहे ते काय होणार इथे पुल इन होणार. म्हणजे काय होणार सर्व पाणी कुठे जाणार? तुमचं नेफ्रॉनमध्ये जाणार आणि हे नेफ्रॉनमधली पाणी जाऊन पाणी कुठे जाणार परत? तुमचं पूर्ण बॉडीच्या बाहेर जाणार कशाद्वारे? युरिनद्वारे. याला आपण काय म्हणतो डाययुरेसिस असं म्हणतो. डाययुरेसिस असं आपण म्हणतो, जे की तुम्हाला शुगरच्या म्हणजे डायबिटिक मेलाइटसच्या पेशंटमध्ये बघायला मिळतं. म्हणजे आपल्याला काय होत आहे, जो डी पेशंट आहे, त्या डी पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळत आहे, आपल्याला सिव्हिअर काय बघायला मिळत आहे, वॉटर लॉस जो आहे तो आपल्याला तिथे बघायला मिळत आहे. म्हणजे काय होत आहे तुमचा वॉटरचं काय होत आहे, लॉस होत आहे. ठीक आहे. आणि हा वॉटरचा लॉस भरून काढण्यासाठी आपण डी-के-एच्या पेशंटमध्ये काय करतोय, फर्स्ट मॅनेजमेंट डी-के-एची फर्स्ट मॅनेजमेंट जर आपल्याला विचारली तर ती कुठली आहे? फ्लुइड का फ्लुइड देतोय आपण? कारण तुमच्या जे सेल्स आहेत तिथे काय होणार आहे, भरपूर पाण्याची कमी होणार आहे. का कमी होत आहे? कारण तुमचं जे रिनलमधून काय होत आहे, पूर्ण डाययुरेसिस होत आहे. डाययुरेसिस होत आहे म्हणजे काय होतंय, तुमचा युरिन आउटपुट जास्त वाढत आहे. तुमचं काय होत आहे, फ्लुइड काय होत आहे, लॉस होत आहे आणि त्याच्यामुळे बॉडी काय होत आहे, डिहायड्रेशनमध्ये जात आहे आणि ह्या डिहायड्रेशनला प्रिव्हेंट करण्यासाठी, टॅकल करण्यासाठी आपण काय करतोय पेशंटमध्ये फर्स्ट प्रायोरिटी कशाला देतोय? फ्लुइडला देतोय. ठीक आहे. तर डी काय-काय प्रॉब्लेम झाले होते? डिहायड्रेशन झालं होतं म्हणून आपण काय केलं? फ्लुइड दिलं. अजून एक प्रॉब्लेम काय झाला होता? अजून एक प्रॉब्लेम काय झाला होता? तुमची ब्लड शुगर आहे ती काय झाली होती? वाढली होती. ठीक आहे. ब्लड शुगर काय झाली होती? वाढली होती. आता ह्या प्रॉब्लेमला टॅकल करण्यासाठी आपण काय करतो? पेशंटला इन्शुलिन देतो. काय करतो? इन्शुलिन देतो. म्हणजे तुमची फॉर एक्झाम्पल ब्लड शुगर त्यावेळेस 7-8
678 एवढी काय होती तुमची आर-पी-एस होती. म्हणजे काय रँडम ब्लड शुगर होती. आणि तुम्ही काय केलं पेशंटला इन्शुलिन दिला. इन्शुलिन दिल्याच्या नंतर एक 8 ते 10 तासानंतर तुमची काय झालं, तुम्ही इन्शुलिनची ड्रिप लावली. ओके. ॲक्चुअली आपण काय करतो इन्शुलिनची पेशंटला ड्रिप लावत असतो. म्हणजे काय करतो, इन्शुलिन काय करतो, एन-एसमध्ये मिक्स करतो आणि पेशंटला 2 एम-एल पर हॉवर, 4 एम-एल पर हॉवर, 5 एम-एल पर हॉवर या स्पीडने आपण काय करतो, पेशंटला इन्शुलिन देत असतो व्हाया आय-व्ही रूट. ठीक आहे. 8 ते 10 तासानंतर तुमची काय झाली, ब्लड शुगर जी आहे इन्शुलिन दिल्याच्या नंतर ती काय होईल, फॉर एक्झाम्पल 250 आली. ठीक आहे. 250 काय झाली तुमची आर-बी-एस 8 ते 10 तासानंतर आली. पण इन्शुलिन दिल्यामुळे पण इन्शुलिन दिल्यामुळे अजून एक प्रॉब्लेम काय झाला, की तुमचा जी ही सेल आहे, ठीक आहे. ही सेल आहे आणि फॉर एक्झाम्पल हे ब्लड आहे. त्या सेलमध्ये काय झालं, जे पोटॅशियम सॉरी ह्या जी ब्लड व्हेसल्स होत्या, या ब्लड व्हेसलमध्ये जेवढं काही पोटॅशियम होतं, ते काय झालं इंट्रासेल्युलरमध्ये शिफ्ट झालं. हा काय आहे इन्शुलिनचा काय साइड इफेक्ट आहे. इन्शुलिन काय करतं, जेवढं ब्लडमधले काय आहे, ब्लडमध्ये जेवढं ब्लडमधील इन्शुलिन काय करतं, ब्लडमधील पोटॅशियम इंट्रासेल्युलर इंट्रासेल्युलर कंपार्टमेंटमध्ये कंपार्टमेंटमध्ये शिफ्ट करतो. शिफ्ट करतो. म्हणजेच काय तुमचे जे ब्लड व्हेसलमधले आहे, हे सर्व पोटॅशियम काय जाणार, सेलच्या आत जाणार आणि ते ब्लडमध्ये तुमचं काय होणार, हायपोकॅलेमिया होणार. हायपोकॅलेमिया होणार. ठीक आहे. हायपोकॅलेमिया म्हणजे काय? लेस पोटॅशियम इन द ब्लड लेव्हल. ठीक आहे. ब्लडमध्ये काय झालं तुमच्या पोटॅशियम कमी झालं. तर आता या कंडिशनला टॅकल करण्यासाठी आपल्याला मॅनेजमेंटमध्ये काय करायला लागतं? मॅनेजमेंटमध्ये आपल्याला पेशंटला काय करायला लागतं? पेशंटमध्ये आपल्याला काय करायला लागतं? के-सी-एल म्हणजे काय पोटॅशियम क्लोराईडची पण ड्रिप लावावी लागते. म्हणजे तुम्ही फ्लुइड देताय जेव्हा एन-एस देताय, आर-एल देताय, एन-एस देताय, आर-एल देताय, तर तुम्हाला काय करायचं या एन-एसमध्ये काय करायचं? एक के-सी-एलचा अँपूल टाकून द्यायचा जेणेकरून पेशंटमध्ये जे काही हायपोकॅलेमिया झालाय तो काय होईल? रिकव्हर होईल. तर आपण काय करूया आपल्या क्वेश्चनकडे जाऊया. आपला क्वेश्चन काय म्हणतोय बघा. व्हॉट इस द प्रायमरी पर्पज ऑफ ॲडमिशन पोटॅशियम क्लोराईड इन्फ्युजन टू अ पेशंट विथ डी-के-ए? तर ऑप्शन थर्ड जो आहे तो काय म्हणतो आपला बघा. रिप्लेसमेंट ऑफ डेफिशियन्सी कॉज्ड बाय इंट्रासेल्युलर मूव्हमेंट ऑफ पोटॅशियम. काय झालं होतं आपला पोटॅशियम इंट्रासेल्युलर मूव्हमेंट करत होता. कशामुळे मूव्हमेंट करत होता? तर डी-केच्या पेशंटला आपण काय दिलं होतं? इन्शुलिन दिलं होतं आणि इन्शुलिन दिल्यामुळे काय झालं होतं आपलं तिथे पोटॅशियमची डेफिशियन्सी झाली होती. कुठे? ब्लड लेव्हलला आणि तो पोटॅशियम कुठे शिफ्ट झाला होता? इंट्रासेल्युलरला. म्हणून आपण काय केलं त्या पेशंटला पोटॅशियम बाहेरून दिलं. ठीक आहे. हा डी टॉपिक तुम्हाला आता याच्यानंतर कधीच त्रास दिला नाही पाहिजे. डी काय आहे? एक कॉम्प्लिकेशन आहे कशाचं? डीएमचं. काय एक मेटाबॉलिक ॲसिडोसिसवाला डिसऑर्डर आहे. ॲसिडोसिस का होतं? कारण सेलला काय मिळत नाही? शुगर मिळत नाही. ब्लडमध्ये खूप शुगर आहे, पण ती सेलला मिळत नाही. म्हणून काय होतं? फॅट ब्रेकडाउन होतं आणि फॅटचा बाय प्रॉडक्ट काय आहे? कीटोन आहे आणि कीटोन कसं आहे? ॲसिडिक नेचरचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला मेटाबॉलिक ॲसिडोसिस बघायला मिळतं. मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये काय होतं तुमचं HCO3 मायनस काय होतं? कमी होतं आणि काय होतं? कमी होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं, की मेटाबॉलिक ॲसिडोसिसमध्ये कुसुमॉस रेस्पिरेशन नावाचं एक स्पेसिफिक रेस्पिरेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण काय बघितलं, की ब्लडमध्ये शुगर वाढल्यामुळे ब्लडची ऑस्मोलॅरिटी काय होते? वाढते आणि ती ऑस्मोलॅरिटी वाढलेली जी असते, त्याच्यामुळे काय होतं तुमच्या नेफ्रॉनमध्ये सर्व जे आहे ते आउटर स्पेसमधलं फ्लुइड जातं आणि पेशंट काय होतं डाययुरेसिसमध्ये जातो. डाययुरेसिसमध्ये काय होतं त्याचं युरिन काय होते? वाढते. युरिन वाढल्यामुळे पेशंटमध्ये काय होतं? डिहायड्रेशन होतं. मग आता आपल्या पेशंटमध्ये काय काय झालं? डिहायड्रेशन झालेलं आहे, हायपरग्लायसेमिया झालेला आहे. मग डिहायड्रेशनला टॅकल करण्यासाठी आपण फ्लुइड्स दिले. हायपरग्लायसेमियाला टॅकल करण्यासाठी आपण काय केलं? इन्शुलिन दिलं. पण इन्शुलिन दिल्यामुळे अजून एक साइड इफेक्ट इथे काय झाला, की तुमच्या ब्लडमधलं काय झालं? पोटॅशियम सेलमध्ये शिफ्ट झालं. म्हणून आपण काय केलं? पेशंटला परत पोटॅशियम दिलं. आता ही जी सगळी मॅनेजमेंट आहे ती आपण डी पेशंटमध्ये करत असतो. ठीक आहे. तर आतापर्यंत तुम्हाला डी हा सगळा टॉपिक क्लिअर झाला असेल. आता आपण काय करूया? नेक्स्ट क्वेशनकडे वळूया. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघा. Which of the following is not a movement of hand hygiene led by down by WHO? WHO ने काय केलंय? हँड वॉशिंगच्या काय सांगितलेल्या आहेत आपल्याला स्टेप्स सांगितल्या आहेत. किती सांगितल्या आहेत? हँड वॉशिंगच्या स्टेप्स किती सांगितल्या आहेत? तर आपल्याला स्टेप्स सांगितल्या आहेत 7 आणि मूव्हमेंट सांगितल्या आहेत. मूव्हमेंट मूव्हमेंट किती सांगितले आपल्याला 5. 5 मूव्हमेंट आणि 7 स्टेप सांगितलेत. हँड वॉशिंगच्या स्टेप्स म्हणजे काय? हँड वॉशिंग कसं करायचं आणि मूव्हमेंट्समध्ये काय? हँड वॉशिंग कधी करायचं? तर हँड वॉशिंग कधी करायचं हे आपल्याला कुणी सांगितलेलं आहे? WHO ने सांगितलेलं आहे. तर त्यांनी सांगितलेलं फर्स्ट मूव्हमेंट आहे कधी? बिफोर बिफोर टचिंग पेशंट. सॉरी जरा नीट लिहितो मी. नीट. हां. फर्स्ट आहे बिफोर टचिंग पेशंट. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलंय? बिफोर परफॉर्मिंग एसेप्टिक एसेप्टिक प्रोसिजर. थर्ड काय आहे बघा? आफ्टर
आफ्टर कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ बॉडी फ्लुइड्स. पेशंटच्या बॉडी फ्लुइड्सच्या जर तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात, तर तुम्हाला काय करायचं आहे? हँड वॉशिंग करायचं आहे. त्याच्यानंतर काय? फोर्थ बघा, आफ्टर टचिंग पेशंट्स सराउंडिंग आणि फिफ्थ आहे आफ्टर टचिंग पेशंट. बिफोर टचिंग पेशंट, आफ्टर टचिंग पेशंट, बिफोर परफॉर्मिंग द सेप्टिक प्रोसिजर, आफ्टर कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ द बॉडी फ्लुइड्स आणि आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग. 2 बिफोर आणि 3 आफ्टर जे आहेत ते आपल्याला WHOने काय सांगितले आहेत? हँड वॉशिंगच्या मूव्हमेंट्समध्ये सांगितलेले आहेत. तर आपला क्वेश्चनमध्ये काय बघायला सांगते बघा, व्हिच इज नॉट विचारले आपल्याला म्हणजे काय आपल्याला त्याच्यापैकी कुठली नाही आहे. बिफोर टचिंग पेशंट करतो का आपण? तर हो करतो. बिफोर क्लीन ऑर असेप्टिक प्रोसिजर करतो का? करतो. बिफोर टचिंग पेशंट सराउंडिंग करतो का? आणि आफ्टर टचिंग पेशंट याच्यापैकी कुठलं करतो आपण? आफ्टर टचिंग पेशंट आपण करतो, पण बिफोर टचिंग पेशंट सराउंडिंग करत नाही आपण. आपण कधी करतो? आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग आपण हँड वॉशिंग करतो. ऑप्शन सी जो आहे तो आपल्या इथे काय असणार आहे? इन्करेक्ट वाला आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द इनिमा गिव्हन टू रिलीव्ह गॅसियस डिस्टेन्शन इज फर्स्ट ऑप्शन आहे क्लिन्झिंग इनिमा, सेकंड ऑप्शन आहे अँटी हेल्मिंथिक इनिमा, कार्मिनेटिव्ह इनिमा आणि पर्जेटिव्ह इनिमा. तर इनेमा ठीक आहे. इनेमा म्हणजे काय आहे? इनेमा काय करतो आपण? रेक्टल रूटने देतो. पहिलं तर सर्वात प्रथम रेक्टल रूटनी देतो. कशासाठी देतो? तर आपण जे आहे ते बॉवेल बॉवेल जी मूव्हमेंट आहे ती स्टिम्युलेट करण्यासाठी देतो. मग हे स्टिम्युलेट का करतो आपण? कारण जर पेशंटला कॉन्स्टिपेशन असेल तर एखादा पेशंट जर कॉन्स्टिपेशन आहे आणि त्या कॉन्स्टिपेशनचा रिलीव्ह करण्यासाठी आपण काय करतो? त्याला एनिमा देऊ शकतो. अजून आपण कशासाठी देतो? जर एखाद्या पेशंटची एनोरेक्टल सर्जरी होणार असेल, एनोरेक्टल सर्जरीसाठी पेशंटला आपण काय करतो? एनिमा देतो. जेणेकरून काय होईल? त्याचा पूर्ण बॉवेल जो आहे ते रिकामा होईल आणि आपल्याला सर्जरीमध्ये काय होईल? बेटर व्ह्यू मिळेल. अपेंडिक्सच्या सर्जरीसाठी पण आपण काय करतो? पेशंटला एनिमा देत असतो. अजून आपण त्यासाठी एनिमा देतो. अजून आपण देतो फॉर मेडिकेशन पर्पज. काही एनिमा असे असतात, जे आपण काय करतो? त्याला मेडिकेशनसाठी यूज करतो. जसं की इथे ऑप्शन बी सांगितलं आपल्याला कुठला? अँटी हेल्मिंथिक एनिमा. जर पेशंटमध्ये हेल्मिंथ झालेले असतील, ठीक आहे, वर्म्स झालेले असतील, तर आपण पेशंटला अँटी हेल्मिंथिक जे आहे ते मेडिकेशन एनिमाद्वारे आपण देऊ शकतो. ठीक आहे. तर इनेमाबद्दल आपल्याला जर बोलायचं झालं, तर इनेमाचे काय बघायला मिळतात? आपल्याला बरेचसे टाइप्स बघायला मिळतात. तर कुठले-कुठले टाइप्स बघायला मिळतात? तर आपल्याला कुठे बघायला मिळतो? आपल्याला बघायला मिळतात कार्मिनेटिव्ह इनेमा हे काय कशासाठी असतात? हे काय असतात? गॅसियस रिलीफसाठी असतात. एखाद्या पेशंट सांगितलं, की खूप मला गॅस झालेला आहे आणि त्या गॅसियस रिलीफसाठी आपण कुठला इनेमा देतो? कार्मिनेटिव्ह इनेमा देतो. त्यानंतर आहे पर्जेटिव्ह इनेमा. ठीक आहे. पर्जेटिव्ह इनेमा आपण कशासाठी देतो? याच्यामध्ये आपण काय करतो? पेरिस्टाल्सिस जी मूव्हमेंट आहे, पेरिस्टाल्सिस मूव्हमेंट जी आहे ती वाढवतो. म्हणजेच काय एखाद्या पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन असेल, पेरिस्टाल्सिस कमी झालेलं असेल, तर आपण काय म्हणतो त्याला पर्जेटिव्ह इनेमा देतो. त्यानंतर आपण देतो रिटेन्शन इनेमा. रिटेन्शन इनेमामध्ये आपण काय करतो? पेशंटला इनेमा देतो आणि तो पेशंटला काय सांगतो? 30 मिनिटपर्यंत काय करायला सांगतो? रिटेन करायला सांगतो. ज्याच्यामध्ये काय असू शकतात? मेडिकेशन्स वगैरे आपण असू शकतात. त्यानंतर आपण देतो मेडिकेशन इनेमा. मेडिकेशन इनेमा. मेडिकेशन इनेमा त्यामध्ये काय असतात? आता मी जसं सांगितलं, की अँटी हेल्मिंथिक मेडिकेशन जे आहे ते आपण इनेमाच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो. कधी? वर्म्स झाल्याच्या नंतर. तर हे काय आहेत? काही मेडिकेशनचे इनेमाचे काय आहेत? टाइप्स आहेत. तर इनेमामध्ये जर तुम्हाला क्वेशन्समध्ये आत्तापर्यंत काय-काय विचारतात ते मी तुम्हाला सांगतो. इनेमाचा जेव्हा आपल्याकडे क्वेशन येतो, तेव्हा आपल्याला काय-काय विचारलं जातं? तेव्हा आपल्याला विचारलं जातं, की इनेमाची जी ट्यूब आहे ती किती किती आपण इन्सर्ट करायची आहे. 3 ते 4 इंच काय करायची आपण अडल्टमध्ये इन्सर्ट करायची आहे आणि 2 ते 3 इंच कशामध्ये करायची आपण चिल्ड्रन्समध्ये काय करायचे आहे, इन्सर्ट करायचे आहेत. त्यानंतर विचारलं जातं आपल्याला इनेमाची जी बॅग आहे, इनेमा बॅग जी आहे, ती किती हँग कशी करायची? ठीक आहे. हँग कधी करायची ती आपण हँग करायची अ, 30 ते 45 सॉरी 30 ते 45 सेंटीमीटर एवढ्या हाईटला काय करायची आपण ती हँग करायची आहे. कुठली इनिमाची बॅग. इनिमाची बॅग काय करायची आपण 30 ते 45 सेंटीमीटरला हँग करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जातं टेम्परेचर. टेम्परेचर विचारलं जातं तेव्हा आपल्याला काय सांगायचं आहे 40 ते 43 डिग्री सेल्सियस जे आहे ते आपण एक एव्हरेज टेम्परेचर आपण घेऊ शकतो कधी इनेमा देत असताना. त्यानंतर आपल्याला विचारलं जातं, की इनेमाचा जेव्हा आपण एखाद्या पेशंटला इनेमा देतो तेव्हा काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पेशंटला जर सांगितलं पेशंट मला म्हणतोय, की ॲब्डॉमिनल पेन होतोय किंवा मला ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स येतायत.
ठीक आहे. ॲब्डॉमिनल क्रॅम्प्स येताय किंवा ब्लीडिंग होत आहे, ठीक आहे. ब्लीडिंग होत आहे, तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे, एनिमा स्टॉप करून टाकायचा आहे. काय करायचं आहे आपण? एनिमा स्टॉप करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला काय विचारतात, एनिमाचे कॉन्ट्रा इंडिकेशन्स विचारतात. तर एखाद्या पेशंटला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस असतील, ठीक आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजेस असतील, तर आपण पेशंटला काय करायचं, एनिमा द्यायचा नाही. कार्डिओव्हॅस्क्युलर पेशंटला आपण एनिमा का देत नाहीये? जेव्हा आपण एखाद्या पेशंटच्या रेक्टल रिजनमध्ये स्टिम्युलेट करतो, एनल रिजनमध्ये स्टिम्युलेट करतो, तेव्हा जी व्हेगस नर्व्ह आहे, व्हेगस नर्व्ह जी आहे ती काय होते, स्टिम्युलेट होते आणि व्हेगस नर्व्ह स्टिम्युलेट झाल्यामुळे पेशंट काय होतो, ब्रॅडिकार्डिया कंडिशनमध्ये जात असतो. म्हणून एखादा पेशंट जर ऑलरेडी ब्रॅडी असेल, त्याला कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असतील, तर अशा पेशंटमध्ये आपण कधीही इनेमा द्यायचा नाही आहे. त्याचप्रमाणे ज्या पेशंटची एनोरेक्टल सर्जरी झालेली आहे, एनोरेक्टल सर्जरी जर झालेली असेल, तर अशा पेशंटमध्ये आपण इनेमा द्यायचा आहे का? नाही द्यायचा आहे. पेशंटमध्ये जर हिमोरॉइड्स असतील, तर अशा पेशंटमध्ये आपण एनिमा द्यायचा आहे का? नाही द्यायचा आहे. पेशंटमध्ये जर ॲक्टिव्ह ब्लीड असेल, ॲक्टिव्ह काय असेल? ब्लीड असेल. ठीक आहे. मग ती नोन कॉजची असू द्या किंवा अननोन कॉजची असू द्या. जर ब्लीडिंग असेल व्हाया द रेक्टल रूट, ठीक आहे. व्हाया द रेक्टल रूट जर त्याला ब्लीडिंग असेल, तर आपण अशा पेशंटमध्ये एनिमा देऊ शकतो का? आपण अशा पेशंटमध्ये एनिमा देऊ शकत नाही. ठीक आहे. अजून विचारलं जातं आपल्याला एनिमाबद्दल ते म्हणजे एनिमाच्या पेशंटला आपल्याला पोझिशन कुठली द्यायची आहे? तर पोझिशन कुठली द्यायची आहे आपल्याला? लेफ्ट लेफ्ट लॅटरल पोझिशन द्यायची आहे. लेफ्ट लॅटरल पोझिशन याच आपण कुठली म्हणतो? सिम्स पोझिशन. सिम्स पोझिशन असं आपण याला म्हणतो. तर हा काय झाला पूर्ण एनिमाचा तुमचा पूर्ण कच्चा चिटा झाला. एनिमामध्ये काय-काय विचारतात एक्झाममध्ये हे पूर्ण आपल्याला इथे एनिमामध्ये आपण सांगितलेलं आहे. एनिमा काय आहे? एक रेक्टल रूट द्वारे दिली जाणारी काय आहे? मेडिकेशन आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो? आयदर आपण त्याच्यासाठी यूज करतो कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठी किंवा आपण एखाद्या सर्जरीच्या परफॉर्म करण्याच्या अगोदर पण आपण प्री ऑप पण ती प्रोसिजर यूज करतो. त्यानंतर आपण बघितलेलं आहे, की इनेमामध्ये आपल्याला क्वेशन काय-काय विचारले जातात. तर आपल्याला क्वेशनमध्ये विचारलं जातं, की ट्यूब किती इन्सर्ट करायची? 3 ते 4 अडल्टमध्ये, 2 ते 3 पेडियाट्रिक्समध्ये. त्यानंतर विचारले आपल्याला इनेमाची बॅग हँग करताना आपल्याला 30 ते 45 सेंटीमीटरची हाईट ठेवायची आहे. टेम्परेचर 40 ते 43 डिग्री ठेवायचं आहे. त्यानंतर आपण विचारलेलं आहे, की स्टॉप कधी करायचा? तर जर एखादा पेशंट सांगत असेल, मला ॲब्डोमिनल पेन होत आहे, क्रॅम्प्स होत आहेत किंवा मला ब्लीडिंग होत आहे व्हाया रेक्टल रूट, तर आपण काय करायचे आहे ते इनेमाची बॅग स्टॉप करायची आहे. आणि कॉन्ट्रा इंडिकेशन आपण इनेमा कधी द्यायचा नाहीये. जर एखाद्या फिजिशियनने जर ऑर्डर टाकलेली असेल इनेमाच्या पेशंटची आणि जर आपल्याला ह्यापैकी जर कुठले ऑप्शन्स तिथे बघायला मिळत असतील, कंडिशन्स पेशंटमध्ये बघायला मिळत असेल, फॉर एक्झाम्पल पेशंटचे कार्डिओव्हास्क्युलर डिसीज असतील, पेशंटला ऑर्डिनेटर सर्जरी झालेली असेल नुकतीच, त्यानंतर हिमोरॉइड्स असतील, ॲक्टिव्ह ब्लीड असेल, तर आपण फिजिशियनला सांगायचं आहे, या पेशंटला आम्ही काय करू शकत नाही, इनेमा डिलिव्हर करू शकत नाही. तर आपला क्वेशन काय म्हणतोय बघा, द एनिमा गिव्हन टू रिलीव्ह गॅसियस डिस्टेन्शन. तर फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय, क्लिन्झिंग एनिमा. क्लिन्झिंग एनिमा आपण कशासाठी देतोय? क्लिन्झिंग एनिमा आपण कशासाठी देतो? तर आपण कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्यासाठी देतो. त्याचप्रमाणे पर्जेटिव्ह एनिमा हा पण आपण कशासाठी देतोय? कॉन्स्टिपेशन रिलीज करण्यासाठी देतोय. अँटी हेल्मेटिक आपण कशासाठी देतोय? वर्म्स असतील तर देतोय. आणि कार्मिनेटेड एनिमा जो आहे तुमचा गॅसियस डिस्टेन्शन रिलीव्ह करण्यासाठी देत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. इन्व्हॉलंटरी पासिंग ऑफ युरिन इज नोन ॲज. बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो एन्युरेसिस, एलिमिनेशन, मिक्चुरेशन आणि डेफिकेशन. तर बघा डेफिकेशन म्हणजे काय? पासिंग ऑफ फिसेस. ठीक आहे. पासिंग ऑफ फिसेस. ठीक आहे. फिसेस जे पासिंग करायच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? डेफिकेशन असं आपण म्हणत असतो. थर्ड ऑप्शन काय म्हणतो मिक्चुरेशन. मिक्चुरेशन काय म्हणतो आपण पासिंग ऑफ युरिन. युरिनची जी पासिंगची जी प्रोसेस आहे किंवा इजेक्शन ऑफ युरिन, इजेक्शन ऑफ युरिन याला आपण काय म्हणतो? मिक्चुरेशन असं आपण म्हणत असतो. बी ऑप्शन काय म्हणतो बघा एलिमिनेशन. एलिमिनेशन म्हणजे काय? कुठलाही एखादा बॉडीचा प्रॉडक्ट जो आहे, वेस्ट प्रॉडक्ट जेव्हा आपण एका बाहेर टाकतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? एलिमिनेशन म्हणतो. मग आपण एलिमिनेशन कशाचं करतो? आपण एलिमिनेशन कशाचं करतो? कार्बन डायऑक्साइडचं करतो लंग्सद्वारे. त्यानंतर आपली स्किन कशाचं एलिमिनेशन करते? स्वेटचं एलिमिनेशन करते. त्यानंतर युरिनचं एलिमिनेशन करतो आपण. त्यानंतर आपण फिसेसचं एलिमिनेशन करतो. हे काय आपल्या एलिमिनेशनच्या व्हेरियस टाइप्स आहेत. आणि फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा एन्युरेसिस. एन्युरेसिस म्हणजे काय? एन्युरेसिस म्हणजे काय? पासिंग ऑफ युरिन इनव्हॉलंटरी इनव्हॉल्युंटरीली. जर एखाद्या पर्सनमध्ये इनव्हॉलंटरीली युरिनचं पासिंग होत असेल, तर त्याला आपण एन्युरेसिस म्हणतो. मग हे तुमचं नाईटला पण होऊ शकतं, त्याला आपण नॉक्च्युर्नल म्हणतो आणि काही-काही पेशंटमध्ये डे टाईमला पण होऊ शकतं. ठीक आहे. काही-काही पेशंटमध्ये कधी-कधी होतं, डे टाईमला पण होतं, ज्यांचं ब्लॅडरवर कंट्रोल नाही राहत आहे. तर एन्युरेसिस हा जेव्हा आपण बघतो, तर एन्युरेसिसचा आपल्याला ड्रग ऑफ चॉईस बघायला मिळतं. तो म्हणजे कुठला? डेस्मोप्रेसिन. डेस्मोप्रेसिन आणि दुसरी पण मेडिकेशन जसे आहे जसं की इमिपिरामाइन. इमिपिरामाइन यासारखे मेडिकेशन पण आपण यूजमध्ये घेऊ शकतो. पण डेस्मोप्रेसिन जो आहे तो काय ड्रग ऑफ चॉईस आहे आणि मोस्ट इफेक्टिव्ह थेरपी जर विचारला असेल तुम्हाला, मोस्ट इफेक्टिव्ह
मोस्ट इफेक्टिव्ह जर त्याची थेरपी असेल कुठली, तर ती आहे अलार्म थेरपी. अलार्म थेरपी. ठीक आहे. अजून आपण कुठल्या ज्या आहेत ते एनोरेसिसमध्ये मेथड्स आहेत आपण कामामध्ये घेऊ शकतो. ती आहे आपली आपण काय करू शकतो तर जो पेशंट आहे त्याला काय सांगू शकतो आपण, की बेडला जाण्यापूर्वी एनोरेसिस म्हणजे काय बेड वेटिंग ठीक आहे. म्हणजे पेशंट काय होतं रात्री झोपल्याच्या नंतर काय करतो युरिन पास करतो. मग आपण त्या पेशंटला काय करू शकतो, "बाबा तू झोपण्याच्या अगोदर काय कर युरिन पास कर आणि झोप." म्हणजे काय होणार त्याचं परत ब्लॅडर फुल होणार नाही आणि पेशंटचं जे आहे ते युरिन करण्याचे चान्सेस खूप कमी राहतील. त्याचप्रमाणे डिनरच्या नंतर पेशंटला काय सांगू शकतो, की आपण फ्लुइड इंटेक काय कर तुझा कमी कर. ठीक आहे. आणि जेव्हा पेशंटला डेस्मोप्रेसिन ही जी टॅबलेट चालू असते, तेव्हा पण आपल्याला काय सांगायचं आहे पेशंटला डिनरच्या नंतर रात्री जेव्हा डिनरच्या नंतर काय करायचं आहे, फ्लूइड कमी घ्यायचा आहे. फ्लूइड कमी घ्यायचं आहे. का कमी घ्यायचं आहे? तर डेस्मोप्रेसिन जेव्हा आपण देतो, तेव्हा पेशंटचं काय होतं, काय होतो बंद होतो. आणि जर तुम्ही डिनरच्या नंतर फ्लुइड जास्त घेतलं, तर पेशंटमध्ये काय होऊ शकतं, वॉटर इंटॉक्सिकेशन होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं, पेशंटमध्ये हायपर व्हॉल्युमिया होऊ शकतो. म्हणून काय करायचं पेशंटला शक्यतो फ्लुइड कमी घ्यायला सांगायचे आहे. तर हे काय झालं आपलं एन्युरेसिसबद्दल राहिलं. एन्युरेसिसमध्ये आपल्याला क्वेशनमध्ये हा क्वेशन जास्त कुठे पडतात, तर ड्रग ऑफ चॉईसवर पडतात आणि त्याच्यानंतर जे आहे त्याचं मोस्ट इफेक्टिव्ह थेरपी कुठली, अलार्म थेरपी याच्यावर क्वेशन जास्त पडतात. एन्युरेसिस म्हणजे काय, बेड वेटिंग आहे. तर नेक्स्ट क्वेशन बघूया. The melena means dark color stool containing blood, pus in the urine, painful micturition and sugar in the urine. बघा, जेव्हा मलिना मलिनाबद्दल बोलतो आपण, तर मलिना काय आहे? डार्क ब्लॅक स्टारी स्टूल. स्टारी स्टूल. डार्क ब्लॅक स्टारी स्टूल कधी होतो? जेव्हा ब्लीडिंग जी आहे, ब्लीडिंग जी आहे ती कुठं आहे? अप्पर अप्पर जी-आय ट्रॅक्टमध्ये आहे. अप्पर जी-आय ट्रॅक्टमध्ये आहे. अप्पर जी-आय ट्रॅक्टमध्ये जर तुमची ब्लीडिंग असेल, तर ब्लड काय होतं डायजेस्ट होतं आणि तुमच्या काय होतात ब्लडचा जो आहे तो कलर काय होतो एकदम ब्राईट रेड पासून कसा होतो ब्लॅकिश कलरचा तुमचा जो आहे तो ब्लडचा कलर होतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो मलिना म्हणतो. अजून एक टर्म आहे हिमॅटोचिजिया. हिमॅटोचिजियामध्ये काय होतं ब्लड जे आहे ते कसं असतं ब्लड कसं असतं फ्रेश ब्लड असतं. म्हणजेच काय आहे तुमचं लोवर जी-आय ट्रॅक्ट. लोवर जी-आय ट्रॅक्टची काय आहे ती ब्लीडिंग आहे. त्याला आपण काय म्हणतो हिमॅटोचिजिया म्हणतो. आणि मलिनाची काय आहे अप्पर जी-आय ट्रॅक्टची ब्लीडिंग आहे. ती कशी असते डार्क कलरची असते. डायजेस्टेड ब्लड असतं त्याच्यामध्ये. म्हणून आपण त्याला काय म्हणतो मलिना असं आपण म्हणतो जे की ब्लॅक कलरचं असतं. जे आपल्याला जेव्हा एखाद्या पेशंटच्या रेक्टल रूटद्वारे ब्लीडिंग होते, तर आपण त्याच्या कलरवरून सांगू शकतो की त्याच्या ब्लीडिंगचं जे आहे ती लोकेशन कुठे असेल. जर एखाद्या पेशंट तुम्हाला ब्राईट कलरचा रेड कलरची तुम्हाला ब्लीडिंग दिसत असेल, तर याचा अर्थ आपण काय करू शकतो आपण असं अझ्युम करू शकतो, की पेशंटमध्ये काय आहे, जी ब्लीडिंग जी आहे ती लोवर जी-आय ट्रॅक्टमुळे होत आहे. आणि जर अप्पर जी-आय ट्रॅक्टमध्ये असेल, तर आपल्याला ब्लडचा कलर कसा बघायला मिळेल? आपल्याला बघायला मिळतो, की डार्क ब्लॅक कलरचा बघायला मिळेल. तर आपला क्वेशन म्हणतोय मलिना. मलिना आपल्याला क्वेशनमध्ये विचारला आहे, तर कसं असतं ते डार्क कलर शुद्ध असतो, ज्यामध्ये काय असतं ब्लड असतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रिझम्प्टिव्ह साइन ऑफ प्रेग्नन्सी? फर्स्ट ऑप्शन आहे हेगार साइन, नॉझिया अँड व्हॉमिटिंग, फिटल मूव्हमेंट, पॉझिटिव्ह सीरम प्रेग्नन्सी टेस्ट. तर बघा, आपण काय करतो, प्रेग्नन्सीचे जेव्हा आपण काय बघतो, सायन्स बघतो, तेव्हा आपण 3 टाइप्स बघतो. कुठले-कुठले? कुठले-कुठले बघतो? आपण बघतो प्रिझम्प्टिव्ह सायन्स, आपण बघतो प्रोबॅबल सायन्स आणि आपण बघतो कन्फर्मेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह सायन्स. कन्फर्मेटिव्ह यालाच आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह सायन्स ऑफ प्रेग्नन्सी. हे काय बघतो आपण प्रेग्नन्सीमध्ये सायन्स बघतो. तर प्रिझम्प्टिव्ह सायन्समध्ये काय आहे? प्रिझम्प्टिव्ह सायन्स म्हणजे फेल्ट बाय वुमन. जेवढे काही जे आहे ते त्या मदरला फेल होतात त्याला आपण काय म्हणतो प्रिझम्प्टिव्ह साइन म्हणतो. प्रोबॅबल साइन म्हणजे काय? प्रोबॅबल साइन म्हणजे काय? ऑब्झर्व्ड बाय एक्झामिनर. एक्झामिनर जो आहे त्यानं ऑब्झर्व्ह केलं. मग तुम्ही ती नर्स मिडवाईफ असेल, सी-एच-ओ असेल किंवा तुमचा गायनेकॉलॉजिस्ट यांनी काय केलंय प्रोबॅबल सायन्स काय करतात आयडेंटिफाय करतात. आणि कन्फर्मेटिव्ह सायन्स जे आहे ते कसं असते कन्फर्मेटिव्ह टेस्ट त्याच्यामध्ये आपण परफॉर्म करत असतो. ठीक आहे. तर आपण वन बाय वन बघूया की प्रिझम्प्टिव्ह सायन्समध्ये कुठले-कुठले सायन्स येतात. तर बघूया आपण प्रिझर्व्हेटिव्हमध्ये कुठले येतात तुमचं फर्स्ट येतो अमेनोरिया. अमेनोरिया काय हा फर्स्ट साइन आहे आणि मोस्ट कॉमन साइन जे आहे त्याला मदर कंप्लेंट घेऊन येते आपल्याकडे जेव्हा आपल्याकडे प्रेग्नन्सी डिटेक्ट करतो आपण तेव्हा तो त्याचा फर्स्ट बेसिस जो असतो, ती मदर काय सांगते आम्हाला, की मला मागच्या 2 महिन्यांपासून पाळी आलेली नाही किंवा मला मागच्या 1 महिन्यापासून पाळी आलेली नाही किंवा माझी पाळी जी आहे ती मिस झालेली आहे. किंवा मग आपण काय करू शकतो सस्पेक्ट करू शकतो प्रेग्नन्सी जर त्यांचा सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेला असेल तर. ठीक आहे. एमेनोरिया होऊ शकतो. अजून पेशंटला काय होऊ शकतं नॉझिया होऊ शकतो, व्हॉमिटिंग होऊ शकतं. अजून काय होतं पेशंटमध्ये ब्रीथ चेंजेस येतात.
ब्रेस्ट चेंजेस होतात. अजून काय होतं पेशंटमध्ये फटीग येतं. अजून पेशंट काय होतं क्विकनिंग. क्विकनिंग म्हणजे काय? पेशंटला काय होतात फिटरच्या काय होतात मूव्हमेंट जाणवतात. त्यानंतर काय होतं मदतमध्ये मूड चेंजेस होतात. मूड चेंजेस हे आहेत आपल्याला बघायला मिळत असतात. हे काय आहेत आपले प्रिझम्पटिव्ह सायन्स झाले. प्रिझम्पटिव्ह साइन म्हणजे काय? मदरला फील झाली. ठीक आहे. याच्यामध्ये आपण फक्त एमेन्युरिया आहे म्हणून पेशंटला म्हणू शकतो, काय तू प्रेग्नंट आहेस? नाही म्हणू शकत. एमेन्युरियाचे अजून पण कॉजेस असू शकतात. नॉझिया, व्हॉमिटिंगमुळे फक्त आपण म्हणू शकतो का प्रेग्नंट आहे? नाही. कारण नॉझिया, व्हॉमिटिंगचे पण अदर कॉजेस असू शकतात. ब्रेस्ट चेंजेसचे पण अदर कॉजेस असू शकतात. जसं की ब्रेस्ट कॅन्सर झालं. ठीक आहे. हे काय असतात ब्रेस्ट चेंजेसमध्ये अदर कॉजेस असू शकतात. फटीगमध्ये पण अदर कॉजेस असू शकतात. हे प्रिझर्व्हेटिव्ह साईन जे आहेत ते फक्त काय झालेत मदरला फील झालेले आहेत. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण कुठलेही इंटरव्हेन्शन, कुठलेही असेसमेंट केलेलं नाही. फक्त मदर जी सांगते हिस्ट्री त्याच्यावरून जर आपले जे काही साइन ठरवतो आपण त्याला आपण काय म्हणतो प्रिझर्व्हेटिव्ह सायन्स आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर आता आपला रोल येतो एक्झामिनरचा. जेव्हा एक्झामिनर त्याला एक्झामाइन करतो तेव्हा ते आपल्याला कुठले सायन्स बघायला मिळतात? तेव्हा आपल्याला साइन बघायला मिळतात कुठले? तर आपल्याला सायन्स बघायला मिळतात प्रोबॅबल सायन्स. ठीक आहे. प्रोबॅबल सायन्स. तर बघा प्रोबॅबल सायन्समध्ये आपण कुठले सायन्स बघतो? जे सायन्स काय झाले आहेत ऑब्झर्व्ड बाय एक्झामिनर. मग आपण कुठले-कुठले सायन्स बघतो? आपण बघतो हेगार साइन, हेगार साइन, त्याच्यानंतर आपण बघतो चॅडविक साइन, त्यानंतर आपण बघतो गुडेल साइन, गुडेल साइन, नंतर हे जॅकमियर साइन, ठीक आहे. जॅकमियर साइन. हे सर्व जे साइन्स आहेत हे आपण काय करतो? एक्झामिनर ऑब्झर्व्ह करतो. याला आपण काय म्हणतो? प्रोबॅबल जे आहे ते सिम्प्टम्स आपण म्हणतो. प्रोबॅबल साइन्स जे आहेत आपण काय म्हणतो? प्रेग्नन्सीचे आपण त्याला म्हणत असतो. त्याचबरोबर अजून एक आहे ते म्हणजे आपलं महत्वाचं यू-पी-टी युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही काय आहे? ही पण काय आहे? प्रोबॅबल साइन आहे. हा प्रोबॅबल साइन का आहे? ठीक आहे. म्हणाल की सर यू-पी-टीमध्ये जर प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली तर प्रेग्नन्सी ही पॉझिटिव्ह असायलाच पाहिजे. तर तसं नाहीये. कधी-कधी यू-पी-टी जी आहे ती कशी येते? फॉल्स पॉझिटिव्ह येते. फॉल्स पॉझिटिव्ह येते. ती फॉल्स पॉझिटिव्ह कधी येते? फॉल्स पॉझिटिव्ह येते ती जर एखाद्या पेशंटचं रिसेंट अबॉर्शन झालेलं असेल. रिसेंट अबॉर्शन झालेलं असेल, तर काय येते फॉल्स पॉझिटिव्ह येते. जर एखाद्या पेशंटमध्ये मोलार प्रेग्नन्सी असेल, ठीक आहे. मोलार प्रेग्नन्सी असेल, तर ती काय होऊ शकते? फॉल्स होऊ शकते आणि जी यू जी आहे, ती आपण कशाच्या बेसिसवर करतो? एक HCG ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन नावाचा हार्मोन असतो. तो हार्मोन जर तुमच्या युरिनमध्ये प्रेझेंट असेल, तर तुमची यू टेस्ट पॉझिटिव्ह येते. हां, म्हणजेच जर एखादा ट्यूमर असेल, एखादा ट्यूमर जर असा प्रेझेंट असेल, जो की काय करतोय, HCGचं प्रोडक्शन करतोय, तर काय होणार आहे तुमचं, ते यू जी आहे ती पॉझिटिव्ह येणार आहे. ॲक्चुअलमध्ये तुमची मदर जी आहे ती प्रेग्नंट आहे का? तर ती वुमन जी आहे प्रेग्नंट आहे का? तर ती वुमन प्रेग्नंट नाही पण काही फॉल्स पॉझिटिव्ह टेस्ट आहेत, क्रायटेरिया आहेत, ज्यामुळे तुमची यू पॉझिटिव्ह येऊ शकते. म्हणून यू आपण कन्फर्मेटरी साइन किंवा कन्फर्मेटरी डायग्नोसिस मेथड आपण म्हणू शकत नाही कशाची? प्रेग्नन्सीची. तर याला आपण काय म्हणतो, एक प्रोबॅबल कॉज असू शकतो. जर एखाद्या पेशंटची यू झाली, तर मग आपण त्या पेशंटमध्ये नेक्स्ट जे आहे ते इन्व्हेस्टिगेशन करू शकतो. त्यानंतर आपण काय बघणार आहोत, पॉझिटिव्ह सायन्स ऑफ प्रेग्नन्सी बघणार आहोत. ठीक आहे. पॉझिटिव्ह सायन्स किंवा कन्फर्मेटिव्ह सायन्स. तर कन्फर्मेटिव्ह सायन्समध्ये कुठलं-कुठलं बघायला मिळतं? फर्स्ट बघायला मिळतं आपल्याला यू-एस-जी. अल्ट्रासोनोग्राफीमध्ये जर आपल्याला फिटस दिसत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, ती प्रेग्नन्सी काय आहे? कन्फर्मेटरी आहे. त्यानंतर आहे एफ-एच-एस. जर आपल्याला फिटल हार्ट साउंड जर आपल्याला ऐकायला मिळत असतील, तर आपण काय म्हणू शकतोय, ती प्रेग्नन्सी कशी आहे? कन्फर्मेटिव्ह आहे. जर आपण एक्स-रे केला पेशंटचा, तर आपल्याला तिथं फिटल स्केलेटन दिसत असेल, तर आपण काय म्हणू शकतो, की काय आहे? ते पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी आहे. आणि जर आपल्याला तिथे फिटल मूव्हमेंट्स बघायला मिळत असतील, फिटल मूव्हमेंट जर आपल्याला तिथे बघायला मिळतील, तर आपण काय म्हणू शकतो, ही प्रेग्नन्सीची काय आहेत? कन्फर्मेटिव्ह सायन्स आहेत. तर आपल्याला आता आपण काय बघितलेलं आहे? प्रिझम्पटिव्ह साइन, प्रोबॅबल सायन्स आणि पॉझिटिव्ह सायन्स. प्रिझम्पटिव्ह म्हणजे काय? त्या मदरनी फक्त फील केलेले. प्रोबॅबल म्हणजे काय? एक्झामिनरनी ऑब्झर्व्ह केलेले आणि पॉझिटिव्ह सायन्समध्ये काय? जे की कन्फर्मेटरी सायन्स आहेत. ठीक आहे. इथपर्यंत कुणालाही प्रॉब्लेम नसला पाहिजे. पण आता क्वेशन्सकडे वळूया आपल्या. क्वेशन काय म्हणतो बघा, प्रिझम्पटिव्ह साइन विचारलेला आपल्याला क्वेशनमध्ये. तर हेगार साइन काय आहे आपला? प्रोबॅबल साइन आहे. प्रोबॅबल साइन आहे. नॉझिया रोमॅटिक कसा आहे आपला? प्रिझम्पटिव्ह आहे. फीटल मूव्हमेंट कसा आहे आपला? कन्फर्मेटरी आहे. कन्फर्मेटरी आहे. पॉझिटिव्ह सीरम प्रेग्नन्सी टेस्ट म्हणजे काय आपली यू टेस्ट जी आहे ती कशी आहे? टेस्ट किंवा सीरम प्रेग्नन्सी टेस्ट दोन्ही पण काय आहेत आपले प्रोबॅबल आहेत. प्रोबॅबल आहे. त्याच्यामध्ये पण काय करतो आपण एच-सी-जी आहे, बीटा एच-सी-जी. ॲक्चुअली जेव्हा आपण युरिनमध्ये बघतो तेव्हा आपण कुठली बघतो? एच-सी-जी हार्मोन बघतो आणि जेव्हा आपण ब्लडमध्ये बघायला मिळतो आपल्याला ब्लडमध्ये आपल्याला बीटा एच-सी-जी बघायला मिळतो. ठीक आहे. बीटा एच-सी-जी. तर या क्वेशनचा आन्सर काय असणार आहे तुमचा? बी काय आहे तुमचा प्रिझम्पटिव्ह साइड असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. द हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट इज.
आज बघितलं आपण पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्टसाठी कुठला हार्मोन आहे आपला HCG, जो काय करतो ह्यूमन कोरियोनिक गोनाडोट्रोपिन हा काय करतो पॉझिटिव्ह प्रेग्नन्सी टेस्ट देत असतो. इस्ट्रोजन काय करतो आपला सेक्शुअल कॅरेक्टर्स सेकंडरी सेक्शुअल जेवढे काही कॅरेक्टर्स असतात जे की वुमन्स मध्ये ते कशा मिळतात इस्ट्रोजन मिळतात. प्रोजेस्टेरॉन काय करतं प्रेग्नन्सीसाठी हेल्प करतं. प्रेग्नन्सी मेंटेन करण्यासाठी कोण हेल्प करतं तुमचं प्रोजेस्टेरॉन हेल्प करतं. आणि तुमचा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH जो आहे तो त्यासाठी फॉलिकल जे तुमच्या ओव्हरी जी असते ओव्हरीमध्ये फॉलिकल्सच्या ग्रोथसाठी कोण मदत करतं तर FSH मदत करतो. FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतो मदत करतो. आणि दुसरा एक हार्मोन कुठला असतो LH ल्युटिनाइझिंग हार्मोन हा हार्मोन काय करतो तुमचा ओव्ह्युलेशन करण्यासाठी मदत करत असतो. म्हणजे आपला ऑप्शन सी जो आहे तो ह्यूमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन हा काय आपला करेक्ट आन्सर इथे असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द कॉमनेस्ट कॉज ऑफ पोस्ट पार्टम हिमोरेज? तर पोस्ट पार्टम हिमोरेज बद्दल बघायचं आपल्याला. PPH म्हणजे काय? तेव्हा ब्लड ब्लिडिंग जे आहे ब्लड लॉस ब्लड लॉस ऑफ 500 ml इन कसं इन नॉर्मल व्हाजाइनल डिलिव्हरी आणि 1000 ml इन LSCS. LSCS म्हणजे काय? सिझेरियन सेक्शनमध्ये झाल्याच्या नंतर. कधी? आफ्टर चाइल्ड बर्थ. आफ्टर चाइल्ड बर्थ. चाइल्ड बर्थ झाल्याच्या नंतर जर 500 ml पेक्षा जास्त ब्लड लॉस होत असेल कशामध्ये नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आणि 1000 ml पेक्षा जास्त जर ब्लड लॉस होत असेल कशामध्ये LSCS मध्ये तर आपण त्याला काय म्हणू शकतो मदर कशा कुठल्या कंडिशनमध्ये आहे पोस्ट पार्टम हिमोरेज या कंडिशनमध्ये मदर आहे असं आपण म्हणू शकतो. तर या PPH चे कॉजेस काय असू शकतात? तर PPH चे कॉजेस जे आहेत ते आपण 4 T's ऑफ PPH. 4 T's कुठले-कुठले आहेत ते? फर्स्ट 1, 2, 3 आणि 4. फर्स्ट आहे टोन. हा काय मोस्ट कॉमन कॉज ऑफ PPH. टोन म्हणजे काय होतं तुमची जी युटेराइन टोन आहे ती काय होते लॉस होते. त्याला आपण काय म्हणतो युटेराइन एटोनी म्हणजेच काय युटेराइन टोन काय होतो तुमचा लॉस होतो जेणेकरून काय होत नाही तुमचं कॉन्स्ट्रिक्शन जे आहे ते प्रॉपरली होत नाही म्हणून काय होतं मदरमध्ये PPH होऊ शकतं. टोनच्या नंतर काय झालं आपलं टिश्यू. जर एखादा तुमच्या प्लासेंटाचे रिटेन्शन किंवा ब्लड क्लॉट्स ठीक आहे क्लॉट्स किंवा प्लासेंटा जर आहे तो जर तिथे रिसेट झाला त्याच्यामुळे काय होतं तुमचे कॉन्ट्रॅक्शन जे आहे ते प्रॉपरली होत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं मदर PPH मध्ये जाऊ शकते. त्याच्यानंतर आपण बघतो ते कुठला ट्रॉमा ट्रॉमा आणि कुठला बघतो आपण थ्रोम्बिन. तर ट्रॉमामध्ये काय होतं, जेव्हा आपण एखाद्या मदरची नॉर्मल व्हाजाइनल डिलिव्हरी करतो, तेव्हा मदरच्या तिथं काय होऊ शकतं, लॅसरेशन होऊ शकतं. लॅसरेशन कुठं होऊ शकतं? पेरिनियल रिजनला. पेरिनियल रिजनला लॅसरेशन होऊ शकतं आणि तुमच्या तिथं काय होऊ शकतं, कट्स होऊ शकतात. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं, ट्रॉमामध्ये काय होऊ शकतं, तुमच्या मदर जी आहे ते PPHमध्ये जाऊ शकते. थ्रोम्बिन म्हणजे काय? एखाद्या मदरला काय असेल, कोॲग्युलेशन डिसऑर्डर असतील. कोॲग्युलेशनचं जर डिसऑर्डर असेल ऑलरेडी, तर अशा मदरमध्ये आपल्याला काय होऊ शकतं, PPHची कंडिशन बघायला मिळू शकते. हे काय झालं आपल्या PPHचे काय झाले कॉजेस झाले. तर कुठले आहेत ते 4 T's टोन, टिश्यू, ट्रॉमा आणि थ्रोम्बिन. टोन लॉस झाल्यामुळे काय होऊ शकतं, तुमचं कॉन्ट्रॅक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतात. टिश्यू तिथे असल्यामुळे तुमच्या कॉन्ट्रॅक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतात. ट्रॉमा झाल्यामुळे तुमचं तिथे ब्लिडिंग होऊ शकतं आणि थ्रोम्बिनमुळे तुमचं कोॲग्युलेशन डिसऑर्डर म्हणजे काय झालं, तुमच्या ब्लड क्लॉट्स प्रॉपरली न झाल्यामुळे काय होतं तिथे जे आहे ते पेशंटमध्ये ब्लिडिंगचे चान्सेस वाढू शकतात. तर हे झाले आपल्या PPHचे 4 कॉजेस. तर आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलंय, व्हॉट इस द कॉमनेस्ट कॉज? कॉमनेस्ट कॉज कुठला आहे आपला? अटोनी ऑफ युटेरस हा काय आपला कॉमनेस्ट कॉज आहे कशासाठी? PPHसाठी. सब इनोव्हेशन म्हणजे काय आहे? सब इनोव्हेशन म्हणजेच काय? आपण जे आहे तो तुमचा जेव्हा मदरची डिलिव्हरी होते, मदरची डिलिव्हरी झाल्यानंतर जो तुमचा युटेरस असतो मदरचा, तो युटेरस जेव्हा प्री प्रेग्नंट स्टेजला यायला लागतो, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इन्व्होल्यूशन म्हणतो. आणि ही जी इन्व्होल्यूशनची प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये जर कुठं प्रॉब्लेम आला आणि जर ते इन्व्होल्यूशन प्रॉपरली होत नसेल किंवा स्लोली होत असेल, तर या कंडिशनला आपण काय म्हणतो? सब इन्व्होल्यूशन असं आपण म्हणतो. ठीक आहे. बर्थ इंजुरी ट्रॉमामुळे पण तुमचं पोस्टपार्टम हेमोरेज होतात का? तर हो होतात. पण ते मोस्ट कॉमन कॉज नाहीये. आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलंय? कॉमनेस्ट कॉज म्हणजे मोस्ट कॉमन कॉज विचारलेला आहे. प्युरपेनियल सेप्सिस मुळे PPH होतो का? तर नाही. PPHमुळे प्युरपेनियल सेप्सिस होण्याचे चान्सेस असतात. कारण तिथे ब्लडचं तुमचं काय होतं, ब्लड काय करतं एका बॅक्टेरियासाठी ब्लड काय करते का कल्चरचं काम करतं. हे लक्षात ठेवायचं आहे. बॅक्टेरियासाठी काय करतं हे ब्लड जे आहे ते एखाद्या कल्चरसाठी काम करतं. म्हणजे ते ब्लड आहे ते तुमच्यासाठी काय होणार आहे इन्फेक्शनचे चान्सेस वाढणार आहेत. म्हणून जर एखादी मदर PPHमध्ये गेली असेल, तर तिला परत कॉम्प्लिकेशन प्युरपेनियल सेप्सिसचं होऊ शकतं. ठीक आहे.
किंवा पेरिफेरल सेप्सिसमुळे तुमचा पोस्टमॉर्टम हेमोरेज हे त्याचं कॉज नाहीये. पण प्युबिरल सेप्सिसचं कॉज काय आहे तुमचं? पी-पी-एच हे जरूर आहे. मग या क्वेशनचा आन्सर आपलं काय येणार आहे? टोनी ऑफ युटरस म्हणजे युटरसची जी टोन आहे ती लॉस झाल्यामुळे काय होत आहे तुमचं मदर जे आहे ते पी-पी-एचमध्ये जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेशन बघूया. व्हेन विल द युटरस नॉर्मली रीच द लेव्हल ऑफ झिपी स्टर्नम? ठीक आहे. तर आपल्याला हा फंडल हाईटवरचा क्वेशन आहे. कशावर? फंडल हाईट. जेव्हा मदर प्रेग्नंट असते, तेव्हा तिची फंडल हाईट आहे, ती एका विशिष्ट वेळेला, विशिष्ट ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा प्रेग्नन्सी होऊन 12 वीक्स झाले असतात, तेव्हा ते आपल्याला कुठे बघायला मिळते? आपल्याला कुठे बघायला प्युबिक स्पेसमध्ये बघायला मिळते. 24 वीकला कुठे बघायला मिळते, 28ला कुठे बघायला मिळते, 36ला कुठे बघायला मिळते, 40ला कुठे बघायला मिळते. हे काय आहे आपल्याला स्पेसिफिक त्याचे ठरलेले काय आहे त्याची पोझिशन आहे जी आपल्याला बघायला मिळते. तर ही इमेज बघा. त्या इमेजमध्ये जेव्हा तुमची प्रेग्नन्सी जी आहे ती 12 वीकची असते, तेव्हा आपल्याला कुठं बघायला मिळतं? तर प्युबिक जे आहे तिथं बघायला मिळतं. त्यानंतर जेव्हा हे 24ला आहे, तिथं आपल्याला काय बघायला मिळते? अंबलिकल रिजनला आपल्याला काय बघायला मिळते? फंडल हाईट बघायला मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा 36 वीकला असते, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळते? झिपी स्टर्नमला बघायला मिळते. झिपी स्टर्नम. तर एक पॅटर्न बघा 12, 16, 20, 24, 28, 32, 36 नंतर काय होते? फंडल हाईट वाढत आहे. पण 36 वीकच्या नंतर जेव्हा 40 वीक येते, तेव्हा ती फंडल हाईट काय होते? 36 पासून 40 खाली येते. ठीक आहे. हे इथं असं का होतं? कारण जे तुमचं एम्निओटिक फ्लुइड आहे, एम्निओटिक फ्लुइड आहे, ते 36 वीक्स पर्यंत काय असतं? पीक लेव्हलला असतं आणि मग नंतर ते काय व्हायला लागतं? कमी, 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 कमी व्हायला लागतं. म्हणून तुमची जी आहे ती फंडल हाईट काय होते? 40 वीकला काय होते? इथं येत असते. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण काय बघितलं, की प्युबिक रिजनमध्ये 12 वीकला असतो, 24 वीकला अम्बिलिकसला असतो आणि 36ला काय होतो? झिफिस्टर्नमला जातो. आणि 32 वीकला काय असतो तुमच्या? मिडवे असतो. ह्या दोघांच्या मिडवे कुठं असतो? 32 वीकला असतो. आणि अम्बिलिकस आणि प्युबिक्सच्या मिडवे कधी आपल्याला बघायला मिळतो? तर आपल्याला 20 वीकला आपल्याला बघायला मिळत असतो. तर आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलं आहे? झिफिस्टर्नमला कधी असतं? तर झिफिस्टर्नमला कधी असतो? 36 वीक्सला काय असतं तुमचं? झिफिस्टर्नमला तुम्हाला बघायला मिळतं काय? फंडल हाईट. आपण 36 काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इस द मोस्ट कॉमन टाइप ऑफ अ चाइल्डहूड मॅलिग्नन्सी? तर आपल्याला मेलमध्ये बघायला मिळतो लंग्स. ठीक आहे. मेलमध्ये काय बघायला मिळतो आपल्याला? सॉरी प्रोस्टेट बघायला मिळतो. प्रोस्टेट आणि फिमेलमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? ब्रेस्ट कॅन्सर. वर्ल्ड वाईड विचारल्याच्या नंतर आणि मोस्ट कॉमन कॅन्सर जर आपल्याला इंडियामध्ये विचारला, तर आपल्याला मेलमध्ये बघायला मिळतो. तो म्हणजे लंग्स कॅन्सर आणि फिमेलमध्ये बघायला मिळतो आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. जर आपल्याला विचारलं मोस्ट कॉमन ब्लड कॅन्सर विचारलं, ब्लड कॅन्सर जर विचारलं, तर आपण चिल्ड्रन्समध्ये आपल्याला कुठला बघायला मिळतो? ॲक्यूट अ, ॲक्यूट लिम्फॉइड ल्युकेमिया आणि आपल्याला अडल्टमध्ये कुठला बघायला मिळतो? CLL क्रोनिक लिम्फॉइड ल्युकेमिया. ठीक आहे. ALL आणि CLL. चाइल्डमध्ये कुठला बघायला मिळतो आपल्याला? ALL आणि अडल्टमध्ये आपल्याला कुठला बघायला मिळतो? CLL. त्याचप्रमाणे जर आपल्याला मोस्ट कॉमन ब्रेन कॅन्सर विचारलं, तर आपल्याला अडल्टमध्ये कुठला बघायला मिळतो? आपल्याला अडल्टमध्ये बघायला मिळतो ग्लायोमा आणि आपल्याला चिल्ड्रनमध्ये जर बघायला विचारलं, तर चिल्ड्रनमध्ये आपल्याला बघायला मिळतो मेड्युलोब्लास्टोमा, मेड्युलोब्लास्टोमा. ठीक आहे. हे जे आहेत आपल्याला एक्झाममध्ये विचारणारे क्वेशन आहेत. मग एक्झाममध्ये आपल्याला काय-काय विचारतात? मोस्ट कॉमन कॅन्सर वर्ल्ड वाईड मेलमध्ये आणि फिमेलमध्ये. मेलमध्ये वर्ल्ड वाईड जर विचारलं तर मेलमध्ये कुठलं विचारतात आपल्याला? प्रोस्टेट विचारतात आणि फिमेलमध्ये कुठलं? ब्रेस्ट कॅन्सर. इंडियामध्ये मेलमध्ये फक्त लंग चेंज होतो आणि इंडियामध्ये फिमेलमध्ये पण ब्रेस्ट कॅन्सर आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. आणि ब्लड कॅन्सर विचारला तर चिल्ड्रनमध्ये ALL आणि अडल्टमध्ये CLL. त्याचप्रमाणे ब्रेन कॅन्सर जर विचारलं तर चिल्ड्रनमध्ये कुठला? मेडुलोब्लास्टोमा आणि अडल्टमध्ये कुठला? ग्लायोमा हे आपल्याला बघायला मिळतं. तर आपल्याला क्वेशनमध्ये काय विचारलं बघा, मोस्ट कॉमन टाइप ऑफ चाइल्डहूड मॅलिग्नन्सी विचारलेली आहे आपल्याला. तर ऑप्शनमध्ये जे दिले तुम्हाला हे सगळे काय दिले? तर ब्लड कॅन्सर दिले आहेत. ठीक आहे. ब्लड कॅन्सर दिले आहेत. हे पॉलिसायथेमा हा सोडून बाकी सगळे काय ब्लड कॅन्सर आहेत. ल्युकेमिया, अॅक्यूट लाइम्फोमा आणि क्रोनिक लाइम्फोमा हे काय ल्युकेमियाचे टाइप आहेत. ALL आणि CLL. तर आपण चाइल्डमध्ये कुठलं बघतो? तर चाइल्डमध्ये आपल्याला ALL बघायला मिळतं. अॅक्यूट लिम्फोइड ल्युकेमिया. ठीक आहे. असं लॉंग फॉर्म आहे ALL. नेक्स्ट क्वेशन बघूया.
रूल ऑफ 10 इज यूज्ड फॉर. तर रूल ऑफ 10 जो आहे तो कशासाठी यूज केला जातो? तो क्लेफ्ट पॅलेट अँड क्लेफ्ट लिप क्लेफ्ट पॅलेट आणि लिपच्या सर्जरीमध्ये यूज केला जातो. जेव्हा एखाद्या पेशंटची क्लेफ्ट पॅलेट आणि क्लेफ्ट लिपची जी आपल्याला सर्जरी करायची असते, तेव्हा आपण काय करतो? रूल ऑफ 10 यूज करतो. म्हणजे काय झालं पाहिजे त्याचं 10 वीक्स त्याची एज असायला पाहिजे. त्याचं 10 काय असायला पाहिजे? पाउंड वेट असायला पाहिजे. 10 पाउंड काय असायला पाहिजे त्याचं? वेट असायला पाहिजे आणि काय असायला पाहिजे? 10 ग्राम काय असायला पाहिजे त्याचा? एचबी असायला पाहिजे. हा जर क्रायटेरिया फॉलो करत असेल, तर त्या पेशंटला आपण काय करू शकतो? क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेटची सर्जरी करू शकतो. नंतर ऑप्शन सी बघा काय म्हणतोय? बर्न. बर्नमध्ये आपण कुठला रूल बघतो? बर्नमध्ये आपण बघतो रूट ऑफ ऑफ 9 जो की काय करतो आपल्याला बर्नचा टोटल बॉडी सरफेस एरिया किती बर्न झाला आहे, हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण यूज करत असतो. तर रूल ऑफ 10 त्यासाठी यूज करतो आपण क्लिफ्ट लिफ्टच्या सर्जरीसाठी यूज करतो. जर आपल्याला पेशंटची क्लिफ्ट लिफ्टची सर्जरी करायची असेल, तर त्या सर्जरीचा क्रायटेरिया काय आहे, की त्या पेशंटचं एज जे आहे 10 वीक पूर्ण असलं पाहिजे. त्या पेशंटची जी वेट आहे ते किती असलं पाहिजे? 10 पाउंड असलं पाहिजे आणि त्या पेशंटचा एचबी किती असला पाहिजे, म्हणजे हिमोग्लोबिन किती असला पाहिजे? 10 ग्रॅम असला पाहिजे. ठीक आहे. आजच्या एपिसोडसाठी आपण इथे थांबूया. हे क्वेशन आपण बाकीचे नंतर बघूया. अ, तर आजचा जो एपिसोड आहे, त्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं? CHOचे मोस्ट एक्सपेक्टेड जे आहे ते एम-सी-क्यू बघितलेले आहेत. त्याचप्रमाणे ह्या ज्या सीरीज आहेत आपल्या बघा, अदर सीरीज पण आपल्या अवेलेबल आहेत. त्रिशूला सीरीजमध्ये जी आहे ती आपली फक्त एम-सी-क्यूची सीरीज आहे. ही ब्रह्मास्त्र सीरीज जी आहे ती मी घेत असतो ती कशाची आहे? थिअरी प्लस एम-सी-क्यू आहे. त्याची तुम्हाला प्लेलिस्टमध्ये तुम्ही YouTube चॅनलवर गेला आणि तुम्हाला प्लेलिस्ट वेगवेगळ्या बघायला मिळतील. आणि ही नागेश सरांनी एक सी-एच-यूसाठी स्पेशल सी-एच-यूसाठी जे पी-वाय-क्यूज होते 2023 चा जो क्वेशन पेपर होता, ते डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन खूप छान पद्धतीने नागेश सरांनी केलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघायचा. ठीक आहे. आणि काय करत राहायचं आहे, अभ्यास करत राहायचा आहे आणि तुम्हाला जो आपल्या चॅनलवर जेवढा कंटेंट मिळतोय, तो सर्व फ्री मिळतोय. सर्व कंटेंट जो आहे तो फ्री मिळतो. तुम्हाला सर्व नोट्स फ्री मिळतील, तुम्हाला सर्व क्लासेस फ्री मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा तुमची एक्झाम डेट अनाउन्स होईल, तेव्हा आपल्या काय होणार आहेत, मॅरेथॉन पण चालतील आणि तुम्हाला काय मिळणार आहे, भरपूर क्वेशनचा कंटेंट पण तिथे तुम्हाला मिळणार आहे. तुमचं रिव्हिजन पण प्रॉपरली करून घेतल्या जाणार आहे. सर्व काही फ्रीमध्ये. ठीक आहे. बाहेर तुम्ही पैसे घालण्यापेक्षा ह्या प्लॅटफॉर्म सोबत कनेक्टेड राहा आणि अभ्यास करत राहायचा आहे. थँक यू.